नायसा नायसा सुद्धा बघायला आली आहे. ब्युटिफुल व्ह्यू अँड जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू. ते क्लाउड्स किती अमेझिंग वाटतंय. इवन इथे तुम्हाला थोडं थोडं असं हलताना दिसत असेल. हे असं क्लाउड्स खाली उतरत आहेत. आय डोंट नो किती व्हिडिओमध्ये दिसतंय, बट वी कॅन फील दिस, वी कॅन सी दिस. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So waking up to this beautiful view, amazing म्हणू शकता. मस्त mountains, clouds, sky and greenery everywhere. So yes, सगळे रेडी झाले आहेत. ब्रेकफास्ट आता आम्ही करणार आहोत आणि पुढे आम्ही काय काय करणार आहोत. अमेझिंग प्लॅन केला आहे काय ना काय. So please stay tuned and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and having a breakfast with an amazing view. Good morning. Good morning. Nice. So आज काय ब्रेकफास्ट ला? आलू पराठा. यम्मी यम्मी. Breakfast with a view. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय म्हणतो, झोप झाली? मस्त एकदम. असं वाटतंय. क्लायमेट एकदम भारी. आणि आता आपण जाणार आहोत 0 डिग्री. 0 डिग्री नाही, 1 डिग्री. नथुला पास. 0 डिग्री पण वेगळा लोकेशन आहे. आपण तिकडे नाही चाललं. चायना केतन गरम कपडे. सो फायनली आम्ही निघतोच. आज आहे आमचा नथुला पास आणि अजून 2 साईट सीइंग आहेत. एवढं अमेझिंग व्ह्यू बरोबर उठलो, एवढं अमेझिंग व्ह्यू बरोबर नाश्ता केला आहे. अँड फायनली वी आर ऑल सेट टू गो. कसं वाटतंय गँगटॉक मध्ये येऊन? एकदम चिल क्लायमेट. जरा गरमीतनं थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि आता तर एकदमच 0 डिग्रीला चाललं नथुला पास. बघूया कसा वेदर भेटतो आपल्याला. आम्ही स्नोचं हे एक्सपेक्ट करत होतो, पण ठीक आहे. मेल्टिंग स्नो पण नाही आहे तिथे, ते बोलले. मेल्टिंग स्नो पण नाही, थंडगार हवा भेटल्याशी मतलब आपल्याला. ते तर आहे. आपण इथं मुंबईकरांना अजून काय पाहिजे. फुल ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही निघालो आहोत आफ्टर ऑलमोस्ट 1 आवर वेटिंग, कारण ट्रॅफिक एवढी आहे. ट्रॅफिक पकड के 2 घंटा बोला है. जाऊन आला तू? मैगी चाय ब्रेड ऑमलेट एक ऑमलेट चाय चहा पण 2 मैगी और मोमोज कौन सा है? वेज मोमोज. इनके लिए अजून नथुला पास पोचलो पण नाही. जी बँड वाजली, एवढी थंडी आहे आणि थंडीमुळे हे असं फुगलं एवढं. क्या है? इतना छोटा भी नहीं है, ये बनाना पड़ेगा.
ये हो जाएगा। ये किधर तक आता है? ऊपर तक ठीक है? कैसे खा रही देखा? चलो भैया, हेलो भैया, लॉक करना गाड़ी। बचना ये पार्टी। चलो चलो, नाइस। गेले फॉग मध्ये काही विजिबल नाही आहे. फायनली पोचलो नथुला पास, म्हणजे चायना बॉर्डर. लगेच इथे आल्यावरती टाइम चेंज झाले. आपलं इंडियन टायमिंग 1:20 आहे, जो आमच्या घरात आहे, आणि मोबाईलमध्ये दाखवत आहे 3:53. So finally at Indo-China border. Yes, Nathula Pass. Shortness of breath. थोड़ा ऐसा feel better, much better. थोडा ब्रेक घेतला बरं वाटतं. पोरं कुठे गेली? पोरं पुढे गेली नितीन बरोबर होतं, पण हा ब्रीदिंग इश्यू होतं. Done with Nathula. ज्यांना ब्रीदिंगचा इश्यू असेल त्यांनी खूप विचार करून वरती चढा, कारण होतो प्रॉब्लेम. मला झाला, नायसाला पण झाला, आणि खाली उतरल्याच्या वेळेस पण झालंय. जर असेलच तर तिला ते पेले. सो ज्यांना त्रास होत असेल त्यांनी खालूनच ते ऑक्सिजन सिलेंडर मिळतं, ते प्रॉपर मास्क वगैरे पोर्टेबल, ते तुम्ही वरती घेऊन जाऊ शकतात, किंवा इथे सुद्धा तुम्हाला ते मिळेल.
ह्याच्यावरती आहे. मला आणि नायसाला त्रास झाला, पण आता ते घेतल्यानंतर बऱ्यापैकी बरं वाटते. खाली उतरताना पण त्रास झाला, वरती चढताना तर एकदम म्हणजे असं झालेलं. इथे असं एकदम भरून आलेलं, पण आता ते घेतल्यावर बऱ्यापैकी बरं वाटते. नथुला पासवरून निघाल्यावर आमचं नेक्स्ट स्टॉप होतं बाबा हरभजन सिंग मंदिर, जिथे मी, नायसा आणि वंश गाडीतच बसून राहिलो, कारण अजूनही मला थोडं ब्रिदिंग इश्यू होत होतं आणि नायसा झोपलेली. एनिवेज, ह्या जागेबद्दलची खूप छान माहिती मला समजली. ती म्हणजे बाबा हरभजन सिंग हे 23rd पंजाब रेजिमेंटमधील भारतीय सैनिक होते. 1968 मध्ये नथुला दराजवळ ड्युटी दरम्यान एका झऱ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर एका सहकार्याला ते स्वप्नात दिसले आणि त्यांच्या स्मृतीसाठी मंदिर बांधण्यास सांगितले. सेनेतील जवान मानतात की बाबा आजही आपल्या आत्म्याने सीमा सुरक्षित ठेवतात. त्यांच्या वस्तू मंदिरात जतन केल्या आहेत. रोज त्यांचा युनिफॉर्म स्वच्छ केला जातो आणि जेवण वाढले जाते. बऱ्याच वर्षांपर्यंत त्यांचं नाव सैन्याच्या पगार यादीतही होतं. बाबा हरभजन सिंग मंदिर आज श्रद्धेचं प्रतीक बनलं आहे. थोड़ा और कम कर दो, इधर तक ऐसे सिर्फ बच्चों के लिए घुमा के लाओ ना. नहीं इतना नहीं बाबा. ये देखो डायरेक्ट टाक, लांब टाक, टाक, येईल येईल येईल, टाक लवकर, फटाफट कर, तू क्रॅम्प येईल. मॅडम आप ही आहे तू नको. काय नाही वाच घाबरला. हे व्हेज आहे ना. सो आम्ही आता तिकडनं निघालोत अँड बस जास्त पुढे नको जाऊ. ये देखिए, ये है इस सिक्किम सांगू लेक से थोड़ा सा नीचे. ये क्या मस्त व्यू आया है. पीछे से देखिए दोनों का एकदम बढ़िया से आया है. तो मैम आप लोग को कैसा लगा इस जगह देखकर? एकदम बढ़िया है ना. थैंक यू सो मच. तो ये देखिए गाइस, क्या नज़ारा है. इस नज़ारा को देखने के लिए फिर से सिक्किम आना पड़ेगा. आपका नाम भी बोल दो. और मेरा नाम है मिस्टर ओंगदेन तामाङ. आई एम फ्रॉम गंगटोक, सिक्किम. तो ये देखिए इस नज़ारा. ये देखिए हम लोग यहाँ से होते हुए जाना पड़ेगा अभी. ये देखिए पूरा व्यू, एकदम पूरा. हम लोग वापस जा रहे हैं अभी. And this is heaven. Oh God, अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे असं काहीतरी बघायला मिळणार आहे, कारण मगाचपासून पाऊस पडत होता. ते बघ काय वर येतात, ते टाइम लॅप्स लावायला पाहिजे.
अमेझिंग. मला तर असं वाटलं की हेवन बघितलंय न, असं कापसाची गादी असं वाटतं. म्हणजे आम्ही फुल क्लाउड्सच्या वर आहोत. हळूहळू सगळे क्लाउड्स वरती आलेत. दिस इज समथिंग एल्स. सो आता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही 7:30ला आलो. पण 6:30 ॲक्च्युली वरती जायलाच खूप वेळ लागतो नथुला पासला. आणि मग ऑन द वेच बाकीचे ते बाबा मंदिर आणि कोणतं ते लेक ते होतं. सो ॲक्च्युली आम्ही आयटनरीच तसं बनवलेलं की एकदाच वरती गेलो की मग ते बाकीचे सगळे काही पॉईंट्स आपल्याला बघता येतात. कारण सतत वर खाली आपण नाही येऊ शकत. म्हणून जेव्हा पण तुम्ही प्लॅन कराल तेव्हा असं प्लॅन करा की ते तिन्ही पॉईंट्स एकत्र करू शकाल. आणि परत एकदा सांगेल, जर तुम्हाला नसेल जमत तर नका एवढ्या वरपर्यंत जाऊ. ते नथुला पासचे स्टार्टिंगला आम्ही दोघं सुद्धा बरं होतो, पण जेव्हा आम्ही थोडं अजून वर गेलो ना तेव्हा आम्हाला दोघींना पण त्रास व्हायला लागला. आणि खाली आल्यानंतर सुद्धा ते जिथे हरभजन सिंग मंदिर हे लोक गेलेले तिथे सुद्धा मी नाही जाऊ शकले, कारण मला तेव्हा सुद्धा ते असं थोडंसं ब्रिदिंगचं इश्यू होत होतं. बट थँक गॉड सनीने ते घेतलेलं ऑक्सिजन जे तुम्हाला मिळतं. म्हणजे जर तुम्ही कुठे काय म्हणतात ह्याच्यात अडकलात वगैरे ना ट्रॅफिकमध्ये वगैरे, जिथे हे परमिट ऑफिस आहे तिथेच आम्ही ते घेतलेलं. सो तिथे आम्ही 500 रुपीजला ते घेतलं. आणि त्याने सांगितलं जर ते तुम्ही उद्या जर ते तुम्ही वरती घ्याल तर ते तुम्हाला 1000च्या आसपास मिळेल हे ऑक्सिजन. सो वरती ॲक्च्युली 1200 रुपीजला ते होतं. म्हणून एक सेफर साईड फक्त घेऊन ठेवा जर तुम्ही गेलात तर. बट हे क्लायमेट वॉज अमेझिंग. सो तिकडे जाण्याच्या आधीच आम्ही क्लायमेटचा थोडासा अंदाज घेतलेला. ॲक्च्युली अभि ऑलरेडी ते येऊन गेल्या, पण अभि ना डिसेंबरमध्ये डिसेंबर 2019मध्ये जेव्हा ऑलमोस्ट स्नो वगैरे पडतं, तर त्याने तर सांगितलेलंच की टेम्परेचर खूप ड्रॉप होतो. बट आम्ही मेमध्ये आलोत ना, तर आमचं असं होतं की आता तर स्नो नसेल, मेल्टिंग स्नो पण नसेल. बट तरीसुद्धा सकाळी आम्ही चेक केलं तेव्हा 1 डिग्री होतं. आणि दिवसभरात जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स ते 3 डिग्रीपर्यंत, नंतर ते मायनसमध्ये. म्हणून आम्ही फुल ऑन तयारी करून गेलेलो. पण तरीसुद्धा तो जो त्रास व्हायचा आहे तो झालाच. म्हणजे लिटरली आतमध्ये जर्किंग, मग जीन्स, मग वरती टॉप, आणि मग अजून एक तो स्वेटर, हँड ग्लव्स, सॉक्स, पूर्ण पॅक शूज, कानाला कानटोपी वगैरे सगळं काय केलं. पण जे व्हायचं ते होतंच. आणि क्लायमेट वॉज अमेझिंग. एवढं छान वाटत होतं ना तिकडे. इंडिया चायना जी बॉर्डर आहे ते बघायला मिळालं. तिकडचे जे सोल्जर्स आहेत त्यांच्याशी थोडेफार गप्पा मारले की जेव्हा खूप बर्फ पडतं तेव्हा कसं काही सगळं तुम्हाला सप्लाय मिळतं. तर त्यांनी त्यांचे ते स्टोरीज सांगितले. सो खूप छान वाटलं आणि खूप प्राऊडसुद्धा फील झालं की एवढं आपल्या देशाच्या सीमेवर राहून ते आपली एवढी काळजी घेत आहेत आणि म्हणून आपण एवढं सुखात राहतो. आणि शेवटचा जो व्ह्यू होता ते इट वॉज लाईक हेवन. म्हणजे असं वाटलं की कुठे आलोत आम्ही. एवढं भारी वाटत होतं ना की असं वाटत की कापसाची गादी अशी सगळीकडे पसरली आहे आणि हळूहळू ती वरती येत आहे. आणि मग नंतर ना ते अजून खूप वरती आलं आणि मग ते सगळं स्प्रेड झालं. मग खूप धुकं झालं. पण आम्ही एकदम पॉईंटवर गेलो. मेन म्हणजे आमचे जे आज ड्रायव्हर होते ते खूप छान होते. त्यांनी खूप कॉपरेटिव्ह होते. त्यांनी एकदम ज्या जागेवर थांबायचं तिथे ते थांबले, आम्हाला फोटोज काढून दिले आणि त्यांनी असं एक टायमिंगच दिलेलं की ह्या जागेवर एवढा टाईम तुम्ही थांबा वगैरे. सो छान गेला ओव्हरऑल दिवस. आणि आलो हॉटेलवर, थोडा आराम करतो आणि इथेच आम्ही डिनर करणार, कारण खूप खाली आहे. MG रोड इकडनं ½ एन आवर आहे. तिथे जाईपर्यंत परत वरती यायचं. सो ते आम्हाला नको आहे. आम्हाला थोडंसं आता आराम करायचं आहे. असे मस्त रिलॅक्स करतायत. पूर्ण दिवसभराच्या गप्पा चाललेल्या आहेत. तसं तर आम्ही मारतच होत. आम्ही ते पण तिथे रिलॅक्स करतात, आम्ही पण रिलॅक्स करतो. आणि आता आम्ही डिनरला परत एकदा भेटू.
मज्जा आली नाही सा? कसं वाटलं तुला वरती गेल्यावरती? मला भीती वाटते म्हणजे ते असणार ना ते लोक जातात ना गाडीने ते असं तुटत ते रस्ता मला भीती तुटत लँडस्लाइड अच्छा तर त्यांनी सांगितलं की आता पावसात लँडस्लाइड वगैरे होतात सो ती त्याचं सगळं याकवर कसं वाटलं मज्जा आली ना मी नायसासाठी बसली कारण नायसा वॉज लाईक की आई मला ना भीती वाटतेय म्हणून तू बस मला बापरे मी जेव्हा मला बसायला सांगितलं तेव्हा मला किती स्ट्रेस होता कारण ना बसताना मला क्रॅम्प येतात तो मला तर एवढं ते बिचारे मला एवढं फोर्स करतो की बसा काय नाही होणार पण मस्त होतं ना म्हणजे हॉर्सपेक्षा जास्त मजा आली आम्हाला तिकडे ते हे इकडे आणि ते पाठीलेलं आय लव्ह याक आय लव्ह याक आणि आयसाचं आपलं बरं आहे गाडीत बसलो की झोपते मग परत जिथे पोहोचायचं असेल ना म्हणजे 10 मिनिटाचा पण डिस्टन्स असेल उठलं फुल फ्रेश परत गाडीत बसलो झोपते परत फ्रेश परत झोपते हेच म्हणजे आम्ही आमची पूर्ण झोप पूर्ण करून घेतो आणि असं नाही की रात्री आम्हाला त्रास देते रात्री पण ती झोपते. सो आज डिनर आमचा आहे हॉटेलमध्येच जिथे आम्ही स्टे करतोय. इट्स लाईक इन होम स्टे म्हणूनच आहे ना तेच म्हटलं होम स्टे हॉस्टेल थंडी बर डेंजर आहे ना.